नमस्कार, मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम. देशाचे गृह आणि सहकार मंत्री अमित शहा 2 दिवसांच्या सहकार पंढरी कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत. आजच्या त्यांच्या दौऱ्यात अंबाबाई मंदिर परिसराच्या विकासासोबतच त्यांनी देशाची, भारताची आणि भाजपची पुढील वाटचाल कशी असेल याचा उहापोह केला आहे. यामुळे 2029च्या लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून भाजपचे पॉलिटिकल ब्ल्यूप्रिंटचे संकेत काय सांगतायत हे पाहणं महत्वाचं आहे. आणि याचंच विश्लेषण आपण आजच्या भागात जाणून घेऊयात. जुन्या कोल्हापूरची परंपरा, नव्या कोल्हापूरची पसंती. चंद्ररूप क्लॉथ स्टोअर्स, लक्ष्मी रोड, कोल्हापूर. आज सर्वप्रथम त्यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या जीर्णोद्धार आणि कॉरिडॉर प्रकल्पाचे भूमिपूजन केले. त्यानंतर पोलीस परेड ग्राउंडवर त्यांची हजारोंच्या जमावासमोर राजकीय सभा झाली. तेव्हा अमित शहा यांनी कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिर विकास आराखड्याबद्दल महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. अंबाबाई मंदिराचा जीर्णोद्धार आणि कॉरिडॉर प्रकल्पामुळे फक्त कोल्हापुरातीलच नाही तर महाराष्ट्र आणि देशभरातील भक्तांना आनंद झाला आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली. 28,058 स्क्वेअर मीटरच्या जागेवर 1,500 कोटींचा कॉरिडॉर बनणार असल्याची घोषणा त्यांनी केली. मंदिर परिसरातील 41 छोट्या मोठ्या मंदिरांचं संरक्षण करत या भव्य दिव्य पुनर्विकास आराखड्याचे काम होणार आहे. अमित शहांनी आपल्या भाषणात कॉरिडॉरचा संपूर्ण टेक्निकल डेटाच वाचून दाखवला. यात AI तंत्रज्ञानाने सज्ज कॅमेरे, LED प्रकाश योजना, लाईट अँड साऊंड शो, अन्नछत्र आणि हेरिटेज कोर्टयार्ड या गोष्टींचा समावेश केला आहे. हा भव्य दिव्य प्रकल्प 6 महिन्यात पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जिथे आपली संस्कृती आहे, श्रद्धा आहे, अशा मंदिरासाठी 1,500 कोटी रक्कम मोठी नाही, कारण देशातील भाविकांसाठी ते प्रेरणास्थान आहे. विकास आणि वारसा यांची गुंफण घालत देशाची आणि भाजपची वाटचाल राहील अशी घोषणा अमित शहा यांनी यावेळी केली. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे श्रद्धास्थान असलेल्या अंबाबाई मंदिराला जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ बनवून भाजप या भागातील हिंदू मतदारांना एका छत्राखाली आणू पाहतोय असं दिसतंय. कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्र हा शुगर बेल्ट म्हणून ओळखला जातो आणि याचीच दखल घेत अमित शहा म्हणाले, कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रामुळे देश गोडधोडाचं खातोय असं गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले. महाराष्ट्राच्या सहकारासाठी NCDC कडून 10,000 करोडांचं कर्ज घेतल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. इथेनॉल ब्लेंडिंग 3 पटीने वाढवून सहकाराचा विकास केला असंही ते म्हणाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पारंपरिक सहकार आणि साखर राजकारणाला छेद देण्यासाठी भाजपने धार्मिक आणि सहकार क्षेत्राचा विकास ही आगामी स्ट्रॅटेजी असेल असा अंदाज तज्ञांकडून वर्तवला जात आहे. यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेसचा चांगलाच समाचार घेतला. काँग्रेसचे इतक्या वर्षात जे करू शकले नाहीत, मोदीजींनी ते 12 वर्षात करून दाखवलं आणि या देशात तोच व्यक्ती राहील जो या देशात जन्माला आलाय. घुसखोरांची गय केली जाणार नाही. यासोबतच नक्षलवादाचा खात्मा, ऑपरेशन सिंदूर, आत्मनिर्भर भारत, चांद्रयान मोहीम यातील पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाचे यशही अधोरेखित केले. आणि यासोबतच सेमीकंडक्टर, डेटा सेंटर, क्वांटम इंजिनिअरिंग, न्यू एज टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून तरुणांसमोर आर्थिक सुबत्ता असलेल्या भारताचं चित्र रंगवलं. यामुळे देशात प्रखर राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर 2029च्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहण्याची शक्यता आहे. धन्यवाद आणि पाहत रहा सकलम.